Hello friends, how are you? Fine. Okay. This is third lecture of topic human nutrition. Today we discuss next article digestive glands. Digestive glands. Actually, digestive glands already discussed in yesterday lecture or last lecture in article digestive system. पाठीमागच्या लेक्चरला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हे आर्टिकल अभ्यासलं आणि त्या सिस्टीमचा अभ्यास करत असताना अप्रत्यक्षरित्या डायजेस्टिव्ह ग्लँडचा सुद्धा आपण अभ्यास केला. त्याच डायजेस्टिव्ह ग्लँड्स पुन्हा आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. सो फोकस नेक्स्ट आर्टिकल digestive glands. Actually, you know very well, there are three most important associated digestive glands. These are first salivary glands, second liver, and third pancreas. These are most important three associated digestive glands. Then question arises, why it is termed as a associated digestive glands? Because here these three glands take major part or major role in digestion. पचन घडून आणताना ह्या तिन्ही ग्रंथीचा फार उपयोग झालेला आपल्याला दिसून येईल. ह्या तिन्ही ग्रंथींच्या मुळे पचन होण्यास मदत होते. हेन्स टर्म्ड ॲज ए associated digestive gland. We see one by one. First about salivary gland. You know very well about salivary gland. Salivary glands mostly present in our buccal cavity. कालच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहेच. जेव्हा माउथ किंवा ब्युकल कॅव्हिटी आपण अभ्यास करत होतो त्यावेळेस ऍक्च्युली सलावरी ग्लँड आपण इनडायरेक्टली पाहिलेली आहे. ऍक्च्युली देयर आर थ्री lobes or three pairs of lobes of salivary gland. One pair is present just below the tongue. जिभेच्या खालच्या बाजूला एक पेर असते. त्याचं नाव काय सांगितलं होतं? सबलिंग्वल. सबलिंग्वल. Then second pair is situated just below the lower jaw. Just below the lower jaw. And third pair present in front of the ear. कानाच्या खालच्या बाजूला परंतु थोडंसं पुढच्या बाजूला. या पद्धतीनं there are three pairs of salivary glands commonly situated in our buccal cavity or mouth cavity असं म्हटलं जातं. The most important function of salivary gland is to secrete saliva. ज्याला आपण लाळ म्हणतो. या salivary gland पासून लाळेचं सिक्रिशन होतं, लाळ बाहेर पडते. ही लाळेचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पचनासाठी खूप मदत झालेली दिसून येईल. When we crush or grind or masticate the food material with the help of teeth, जेव्हा दातांच्या साहाय्याने आपण अन्न बारीक करतो त्यावेळेला आपोआप सलावरी ग्लँड काय होते? becomes active and secretes its secretion saliva. त्यावेळेला लाळ त्या ठिकाणी सिक्रीट होते, स्त्रवते and mix into the food. अन्न पदार्थामध्ये त्या घासामध्ये ती लाळ मिक्स होते. ही मिक्स झाल्यानंतर तो जो अन्नाचा जो भाग आहे ज्याला आपण बोलस किंवा घास म्हणतो तो तयार होण्यास मदत होते. हे
इनगल्ब इट, आणि म्हणून ते व्यवस्थित आपण गिळंकृत करू शकतो. म्हणजे या पद्धतीनं लाळेचा या ठिकाणी उपयोग होतो. आता या ठिकाणी अजून महत्वाचं काय असेल, ऍक्च्युली धिस सलायव्हरी ग्लँड consists two types of cells. One is serous cell, serous, which secrete actually enzyme called as a salivary amylase. त्या एन्झाईमचं नाव काय? salivary amylase. Another name of this salivary amylase enzyme is ptyalin. याच एन्झाईमला अजून एक दुसरं नाव आहे टायलिन. हे एन्झाईम या ठिकाणी पचनाला पोषक असतं, पूरक असतं, मदत करतं. अनदर सेल इज कॉल्ड एज ए म्युकस सिक्रेटिंग सेल. या सलायव्हरी ग्लँड मध्ये दुसऱ्या प्रकारची पेशी कोणती असते? म्युकस सिक्रेटिंग सेल. दिस mucus secreting cell secrete according to name indicate mucus. म्हणजे आपल्या माउथ कॅव्हिटी मध्ये थुंकी सारखा ओलसर गुळगुळीत जो पदार्थ असतो याला म्युकस असं म्हटलं जातं. आणि हा म्युकस सुद्धा सिक्रेट होणं गरजेचं आहे. याच्यामुळं अन्नाचे कण, फूड पार्टिकल एकमेकाला कनेक्ट केले जातात, जोडले जातात, and forms a bolus. घास बनवायला मदत होते. आणि गुळगुळीतपणा त्याला आल्यामुळं, लुब्रिकेशन आल्यामुळं we easily ingulp it, swallowed it, आपण ते व्यवस्थित गिळंकृत करू शकतो. म्हणजे या पद्धतीनं इथं पचनासाठी प्राथमिक या लाळेची मदत झालेली आपल्याला दिसून येईल. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ हिअर सलायव्हरी ग्लँड. अशा पद्धतीनं सलायव्हरी ग्लँडची मदत झालेली आपल्याला दिसून येईल. देन सेकंड, लिव्हर. लिव्हर इज ऍक्च्युली लार्जेस्ट. आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. डार्क रेडिश ब्राउन इन कलर, लालसर तपकिरी रंगाचे, गडद लालसर तपकिरी रंगाचे. वेट इज अबाउट 1.2 to 1.5 kg. जवळजवळ आपल्या यकृताचं वजन 1.5 किलो पर्यंत असतं इन अडल्ट. मोठ्या माणसाचं जर यकृत आपण घेतलं आणि त्याचं वजन जर आपण केलं तर जवळजवळ 1.5 किलो पर्यंत त्याचं वजन बसेल. म्हणजे इतकी मोठी ही ग्लँड आहे, मोठी ग्रंथी आहे, लार्जेस्ट ग्लँड ऑफ आवर बॉडी. इट इज सिच्युएटेड हिअर जस्ट बिलो द डायफ्रॅम. डायफ्रॅम इज a horizontal partition which separate thoracic cavity from abdominal cavity. छातीची पोकळी आणि पोटाची पोकळी एकमेकापासून स्वतंत्र करणारं मध्ये जो पडदा असतो, हॉरिझॉन्टल पार्टिशन, दॅट हॉरिझॉन्टल पार्टिशन पडद्याला आपण काय म्हणतो? डायफ्रॅम. जस्ट बिलो द डायफ्रॅम मीन्स हिअर एक्झॅक्ट ॲट राईट साइड. राईट साइडला बरोबर इथं यकृताचा मोठा घड असलेला आपल्याला दिसून येईल. आपलं लिव्हर इथं असलेलं आपल्याला दिसून येईल. हिअर when we take section, ह्या यकृताचा जर असा सेक्शन घेतला, पातळ पापुद्रा, very thin membrane, and observe under microscope, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिलं तर त्याची रचना कशी दिसेल? लाईक दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून अगोदरच मी इथं आकृती काढलेली आहे. या पद्धतीनं TS मीन्स ट्रान्सवर्स सेक्शन. म्हणजे लिव्हर आहे, त्या लिव्हरचा असा सेक्शन घेतला अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, देन लुक लाईक दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. अशी आकृती आपल्याला दिसेल. ऍक्च्युअली दिस इज ए सिंगल
एकच लोब्यूल काढलाय. असे अनेक लोब्यूल दिसतात. तुम्हाला समजावं, कळावं, दिसावं म्हणून एकच लोब्यूल काढलेला आहे. असे अनेक लोब्यूल्स आपल्याला दिसतील. हिअर द आउटर मोस्ट कोटिंग ऑफ लिव्हर, यकृताचं वरचं जे कव्हरिंग असतं, इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. वरचं लिव्हरचं जे कव्हरिंग आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेलं असतं. ते चकाकणारं डार्क रेडिश ब्राऊन कलरचं असतं. इट इज कॉल्ड ॲज ए ग्लिसन्स कॅप्सूल. त्याला ग्लिसन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं. इनसाइड दिस ग्लिसन्स कॅप्सूल देर आर मेनी और नंबर ऑफ लाईक दिस लोब्यूल्स. हा एक लोब्यूल आहे. असे अनेक असंख्य लोब्यूल्स आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतील. इथं मात्र एकच लोब्यूल काढलेला आहे. हिअर दिस लोब्यूल कन्सिस्ट ॲट सेंट्रल व्हेन इज प्रेझेंट. बरोबर मध्यभागी एक पोकळी दिसती. इट इज कॉल्ड एज ए सेंट्रल व्हेन. Then it is surrounded by number of cells. अनेक पेशी आहेत. These cells are arranged cord like, दोरखंडासारखे. दोरखंडासारख्या म्हणजे कॉर्ड लाईक आहेत आणि म्हणून याला म्हटलंय हिपॅटिक सेल्स ऑफ कॉर्ड. लिव्हरच्या पेशी आहेत म्हणून त्याला हिपॅटिक सेल असं म्हटलं जातं. They are arranged in the form of cord. दोरखंडासारखे म्हणून या ठिकाणी कॉर्ड असा शब्द वापरलेला आहे. या लिव्हरच्या पेशी असते. मग ही लिव्हरची पेशी नेमकी कशी असते? सपोज दिस इज द सेल. हिअर इट कन्सिस्ट सेंट्रली डिस्टिंक्ट न्यूक्लियस. पेशी म्हटलं की पेशीच्या मध्यभागी त्याचा न्यूक्लियस असेल, केंद्रक असेल. And it consists granular cytoplasm. आणि सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्यामध्ये टिपके टिपके पण दिसतील, त्याला ग्रॅन्युलर सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. अशा पद्धतीच्या या पेशी आहेत. या पेशींना हिपॅटिक सेल असं म्हटलं जातं आणि त्या दोरखंडासारखे आहेत म्हणून या ठिकाणी हिपॅटिक सेल कॉर्ड्स असं म्हटलं जातं. These hepatic cell actually secrete बाईल. बाईल म्हणजे पित्त. बाईलचं सिक्रेशन होतं. and this bile here collect with the help of bile duct. इथं बाईल डक्टचं जे एक ओपनिंग दाखवलेलं आहे बरोबर मध्यभागी, इथं एक प्रत्येक ठिकाणी इथं मध्यभागी एक ओपनिंग दाखवलेलं आहे. त्याचं नाव काय? बाईल डक्ट. म्हणजे या सगळ्या पेशींच्या पासून जे बाईल सिक्रेट होतं ते बाईल कॅपिलरी द्वारा बाईल डक्ट मध्ये कलेक्ट केलं जातं and lastly it stored in gall bladder. लिव्हरच्या आतमध्ये एक छोटी पिशवी असते, पाउच असतो. कालच्या लेक्चरला आपण पाहिलंय त्याला गॉल ब्लडर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये ते पित्त म्हणजे बाईल हे स्टोअर केलं जातं, साठवलं जातं. या पद्धतीनं बेसिक माहिती लिव्हरची तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. देन द प्रॉपर फंक्शन्स ऑफ लिव्हर. मग या लिव्हरचे आपल्या शरीरामध्ये कोणकोणते फायदे होतात, कोणकोणते उपयोग होतात? Here first most important function of liver is here it emulsifies fats. आपल्या शरीरामध्ये जे काय फॅट असेल, तेलकटपणा जो असतो, तेल म्हटलं तरी चालेल, ड्रॉपलेट्स, ऑइल ड्रॉपलेट्स किंवा फॅट, it emulsifies it and make the food alkaline. आपलं जे अन्न आहे it becomes alkaline in nature. आपलं अन्न अल्कलाइन नेचरचं बनवतं म्हणजे खऱ्या अर्थानं पचन होण्यास त्याची मदत होते.
हे मिक्सिंग होणं गरजेचं आहे, अल्कलाईन होणं गरजेचं आहे, डिझॉल्व होणं गरजेचं आहे, म्हणजेच डायजेशन होण्यास मदत होते. थोडक्यात लिव्हर सिक्रेट बाइल्स and this bile emulsifies fats, hence food make alkaline. This is the most important proper function of liver. Second function, दुसरं एक महत्वाचं फंक्शन काय असेल, लिव्हर स्टोअर एक्सेस ग्लुकोज. आपल्या शरीरामध्ये जर ग्लुकोजचं प्रमाण जादा झालं तर ते लिव्हर साठवून ठेवतं इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवून ठेवतं, अँड इट यूज ॲट द टाइम ऑफ स्टार्वेशन. जेव्हा केव्हा त्याची गरज भासेल, जेव्हा केव्हा आपण उपाशी असतो, जेव्हा केव्हा आपल्याला अन्न मिळत नाही, ग्लुकोजची गरज असते, आणि तेव्हा मात्र लिव्हरमध्ये साठवलेलं ग्लुकोज शरीराला दिलं जातं. त्या ठिकाणी त्या लिव्हरमध्ये असणाऱ्या ग्लुकोजची मदत होते. म्हणजे दुसरं फंक्शन काय, लिव्हर स्टोअर एक्सेस ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन अँड दिस एक्सेस ग्लुकोज यूज ड्युरिंग स्टार्वेशन पिरियड. हे दुसरं महत्वाचं फंक्शन. देन थर्ड फंक्शन ऑफ लिव्हर इज it is synthesize. Synthesize means to store, साठवणे, तयार करणं. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन ए, डी, के आणि B12 एवढे सगळे व्हिटॅमिन्स सिंथेसाइज करतं, तयार करतं, साठवतं. हे तिसरं महत्वाचं फंक्शन आपल्याला या लिव्हरचं असलेलं दिसून येईल. Then fourth function of liver is it produces RBC, red blood corpuscle, तांबड्या पेशी तयार करतं लिव्हर ड्युरिंग अर्ली डेव्हलपमेंट. म्हणजे जेव्हा आपली डेव्हलपमेंट होत असते, आपण अगदी लहानपणापासून म्हणजे अगदी गर्भाशयाच्या अवस्थेपासून आपली डेव्हलपमेंट होत असते. ही जी काय पूर्वीची डेव्हलपमेंट असते, ज्याला आपण अर्ली डेव्हलपमेंट म्हणू, गर्भाशयाच्या अवस्थेपासून हळूहळू हळूहळू आपण डेव्हलप होत असतो. आणि यावेळेस आरबीसीचं जे प्रोडक्शन होतं, तांबड्या पेशींचं, तेव्हा लिव्हर पासूनच प्रोडक्शन होतं. हे सुद्धा फार महत्वाचा रोल लिव्हरचा असलेला दिसून येतो. म्हणजे या पद्धतीची लिव्हरची अनेक फंक्शन्स आहेत. अल्सो लिव्हर प्रोड्युसेस ब्लड प्रोटीन्स. ब्लड मधले महत्वाचे जे प्रोटीन्स आहेत, प्रोथ्रोम्बिन अँड फायब्रिनोजिन. प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजिन यासारखे महत्वाचे ब्लड प्रोटीन सुद्धा या ठिकाणी लिव्हरच तयार करत असताना दिसून येईल. लिव्हर प्रोड्युसेस ब्लड प्रोटीन्स सच ॲज, कोणकोणते सांगितले मी, प्रोथ्रोम्बिन अँड फायब्रिनोजिन. म्हणजे या पद्धतीची लिव्हरची अनेक महत्वाची फंक्शन्स असलेली आपल्याला दिसून येतील. आणि सर्वात महत्वाचं फंक्शन मी काय सांगितलं होतं, लिव्हर सिक्रेट बाईल which emulsifies fats and hence food make alkaline and digest it. त्याचं पचन होतं. पचनाच्या संदर्भातलं हे अत्यंत महत्वाचं फंक्शन लिव्हरचं असलेलं आपल्याला दिसून येईल. The third gland, pancreas. आता पॅनक्रियास लास्ट लेक्चरला आपण पाहिलंय. कुठं असते? इट इज सिच्युएटेड इन बिटवीन लोअर पार्ट ऑफ स्टमक अँड अप्पर पार्ट ऑफ इंटेस्टाइन. आठवतंय का पहा? या ठिकाणी मी ही डायग्राम इरेज करून टाकतो. सपोज हियर दिस इज द स्टमक. हे स्टमक आहे
समोरचा लोब दाखवलेला होता. आणि इथं पाउच लाईक स्ट्रक्चर असतं ते गॉल ब्लडर. या लिव्हर पासून इथं बाईल स्टोवर होतं आणि या गॉल ब्लडर पासून हे डिओडिनम मध्ये आणून सोडलं जातं. ही ती बाईल डक्ट असेल. या पद्धतीचे लिव्हर, हे गॉल ब्लडर, ही बाईल डक्ट आणि बाईल मग ह्या डिओडिनम मध्ये आणलं जातं. आता हे पॅनक्रियास, ऍक्च्युली पॅनक्रियास इज बोथ एक्झोक्राइन अँड एंडोक्राइन ग्लँड. अंतस्त्रवणारी ग्रंथी पण आहे, बाह्यस्त्रवणारी पण ग्रंथी आहे. इट इज मिक्स्ड ग्लँड. इट इज सिच्युएटेड बिटवीन स्टमक अँड इंटेस्टाइन. इट इज कॉम्प्लेक्स, असं गुंतागुंतीचं स्ट्रक्चर आहे. लुक लाईक अ फॅट, चरबी सारखं दिसेल असं. हे लीफ लाईक, झाडाच्या पानासारखं पण दिसतंय. ही ट्यूब म्हणजे देठासारखं आणि हे पानासारखं. या पद्धतीची ही चरबी सारखी गुंतागुंत झालेली ही ग्लँड याला आपण पॅनक्रियाज असं म्हणतो. हिअर इट कन्सिस्ट टू टाइप्स ऑफ सेल्स. दोन प्रकारच्या पेशी असतात. इथं या पॅनक्रियाचा सेक्शन घेतला, ट्रान्सवर्स सेक्शन, अँड ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शिकेखाली पाहिला तर या पद्धतीची रचना दिसेल. इट ऑल्सो कन्सिस्ट टू सेपरेट टाइप ऑफ सेल. या पद्धतीच्या पेशी दिसतील, कॉल्ड एज अ सिक्रिटरी सेल और असिनाई. त्याला असिनाई किंवा सिक्रिटरी सेल असं म्हटलं जातं. दीज सिक्रिटरी सेल is actually exocrine in nature. It secrete, according to name indicate, pancreatic juice. Pancreatic juice secrete होईल आणि तो pancreatic juice इथं डिओडिनम मध्ये आणला जातो. It helps in digestion. पचनासाठी त्याची मदत होते. म्हणजे ह्या सिक्रिटरी सेल किंवा असिनाइन स्वतःपासून काय सिक्रेट करतील? पॅनक्रियाटिक ज्यूस. आणि या डक्ट द्वारा तो कॅरी केला जाईल आणि या डिओडिनम मध्ये आणून सोडला जाईल. इट हेल्प्स फॉर डायजेशन. पचनासाठी त्याची मदत झालेली दिसून येईल. देन हिअर द ग्रुप ऑफ सेल. पेशींचा एक समुदाय असतो, ग्रुप ऑफ सेल और क्लस्टर called as islets of Langerhans. Islets of Langerhans असा पेशींचा समुदाय असतो. There are actually three types of cell. One is alpha cell, second one is beta cell, and third one is delta cell. Alpha cell secrete glucagon. Glucagon hormone. Beta cell secrete insulin. Insulin secrete करेल. And delta cell secrete somatostatin hormone. Somatostatin hormone. हे तीन वेगवेगळे हार्मोन आहेत. अल्फा सेल ग्लुकेगॉन हार्मोन सिक्रेट करतं, बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करतं, डेल्टा सेल सोमॅटोस्टॅटिन हार्मोन सिक्रेट करतं. तिन्हीच्या तिन्ही हे वेगवेगळे हार्मोन्स आहेत. तीन वेगवेगळ्या पेशी आहेत. त्या तिन्ही वेगवेगळ्या पेशी ग्रुप नसतात. इथं याला म्हटलं जातं आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. मग हे ग्लुकेगॉनची मदत केव्हा होते? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी असेल. यू नो व्हेरी वेल ग्लुकोज इज नथिंग बट आवर एनर्जी. आपली एनर्जी आहे. कधी कधी ग्लुकोजची कमतरता भासली तर या ठिकाणी अल्फा सेल ग्लुकेगॉन सिक्रेट करतं. साहजिकच ब्लड मधलं ग्लुकोजचं प्रमाण वाढतं की ज्याची शरीराला गरज असते. पण हे ब्लड मध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढणं हे लिमिट मध्ये पाहिजे. ते जर चुकून
डायबिटीस सारखा आजार होऊ शकतो, साखरेचं प्रमाण वाढू शकतं, ते कमी होणं गरजेचं आहे. म्हणून बीटा सेल काय सिक्रेट करतं? इन्सुलिन सिक्रेट केलं की हे ग्लुकॅगॉन कमी कमी होतं, ब्लड मधलं साखरेचं प्रमाण कमी कमी होतं. दस मेंटेन द शुगर लेवल ऑफ अवर ब्लड. रक्तातलं साखरेचं प्रमाण मेंटेन केलं जातं. म्हणून हे दोघं एकमेकास पूरक आहेत. आणि जेव्हा केव्हा कधी कधी हे नॉन फंक्शनल होईल, तेव्हा बॉडीमध्ये साखरेचं प्रमाण वाढत राहील, तेव्हा इन्सुलिनचं इंजेक्शन किंवा गोळ्या दिल्या जातात आणि म्हणून साखरेचं प्रमाण मेंटेन होतं. हे बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पण नैसर्गिकरित्या हे आपोआप पेशी शरीरात ते मेंटेन करत असताना आपल्याला दिसून येईल. अँड देन थर्ड, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. Actually, it inhibit the actions of both alpha and beta cells. दोघांची स्वतःची फंक्शन्स करून झाल्यानंतर दोघांच्या ऍक्टिव्हिटी कमी करणं गरजेचं आहे, डिक्रीज करणं गरजेचं आहे. त्यावेळेला हा डेल्टा सेल म्हणजे सोमॅटोस्टॅटिन हार्मोनचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे ह्या दोघांचं स्वतःचं कार्य करून झालं, शरीराला जेवढी गरज आहे तेवढं काम करून झालं की दोघांच्या ऍक्टिव्हिटी स्लो करणं गरजेचं आहे, कमी करणं गरजेचं आहे, ज्याला इनहिबिट किंवा डिक्रीज म्हणतो. ते काम करण्याचं कार्य हा सोमॅटोस्टॅटिन हार्मोन करतो. या पद्धतीचे पॅनक्रियाज असेल. अशा या तिन्ही ग्लँड्स आहेत. फर्स्ट सलावरी ग्लँड, सेकंड लिव्हर अँड थर्ड पॅनक्रियाज. ह्या तिन्ही ग्रंथींचा आपल्याला पचनासाठी अशा पद्धतीनं उपयोग झालेला दिसून येईल. आय होप यू अंडरस्टँड टुडेज लेक्चर. आर यू गेटिंग दिस? इज इट क्लिअर?